ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीचा फटका जो आहे तो कोकणाला बसलेला पाहायला मिळतो आहे। पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक जी आहे या ठिकाणी त्याचा मोठा परिणाम जो आहे तो या भाज्यांवरती झालेला पाहायला मिळतो आहे। पुराचा फटका हा भाज्यांवरती झालेला पाहायला मिळतोय, कारण का मोठ्या प्रमाणात अनेक शेतामध्ये सध्या पाणी आहे आणि त्यामुळं कोकणात येणाऱ्या भाज्यांची आवक जी आहे ती या ठिकाणी घटलेली पाहायला मिळते आहे। सर्वच भाज्यांचे दर जे आहेत ते 20 ते 25 रुपयामध्ये कोकणात वाढलेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या नाचणे इथल्या मंगळवारच्या आठवडा बाजारामध्ये आहोत। तुम्ही बघू शकता की अगदी कोबी, पडवळ, दुधी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची या भाज्यांचे दर जे आहेत ते या ठिकाणी 20 ते 25 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळत आहेत। सर्वच भाज्यांचे दर हे 100च्या पलीकडे या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। तर पालेभाज्यांचे दर देखील या ठिकाणी वाढलेले आहेत। आपल्यासोबत असेच काही व्यापारी आहेत की जे सांगू शकतील आपल्याला की नेमकी परिस्थिती काय आहे। आता पावसाचा किंवा पुराचा परिणाम काय झाला नेमका? पावसामुळे सगळा माल कुठे भेटत आता, पावसामुळे सगळ्याकडे पाणी भरल्यामुळे ज्यामुळे भाज्या यायला तयार नाही, त्याच्यामुळे रेट तो 10चे रेट डबल झाले, डबल पत्तीने। आता शेवगा वगैरे आम्हाला भेटायचे 80 रुपये किलो, आता जागेवर शेवगा झाले 150 रुपये किलो, विक्री 200 म्हणले गिरे धावतात। आणि गेट पावती म्हणा, टॅक्स म्हणा, गाडी म्हणा, सगळ्यामुळे दरा वाढलाय सगळ्याची। 20 रुपयाची टोमॅटो 40 रुपये विक्री आहे अशी, त्याच्यामुळे सगळ्याची कोथमीर म्हणा 25 रुपये केजीची कोथमीर आहे, लागत जातात। 10, 20, 50 उड्या आणल्या की त्याचे 30 पेंड्या खराब होतात, 20 पेंड्या भेटत नाही चांगली, त्याच्यामुळे सगळा रेट वाढलेले सगळ्याची A to Z। भाज्या काही नाही, गवार झाले 200 रुपये किलो विक्री, 100 रुपये जागेवर गवारची रेट, 80 रुपये गिरेक कात नाही, एवढा महाग म्हणतात। आणि मला चांगला येत नाही, सगळा माल खराब, लागट अशा नाही, नाशिकी माल हे लागले। फ्लावर झाला आज 500 रुपये खराब, हा पिशवीवर भाडा धरून 500 पडतात। बरोबर आहे, सगळ्या रेट वाढलेल्या पाहिजे। नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीनं सध्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा एकंदरीत राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे त्याचा परिणाम सध्या भाज्यांवरती झालेला पाहायला मिळते। कोकणात येणाऱ्या संबंध जो भाज्यांची जी आवक आहे ती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून या ठिकाणी होत असते। मात्र ज्या पद्धतीनं सध्या शेतामध्ये पुराचं पाणी आहे त्याचा परिणाम सध्या या भाज्यांच्या दरावर झालेला पाहायला मिळतोय। भाज्यांचे दर जे आहेत ते जवळपास 100 रुपये किलोच्या वरती पोहोचलेले आहेत आणि त्यामुळं कोकणी माणसाचं या ठिकाणी आर्थिक गणित देखील या ठिकाणी बिघडलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।